रामराज्यात तालिबानी अत्याचार, मुजोर रिक्षा चालकांची शहरात धास्ती, कोयता गँग नंतर रिक्षा गँगचा उदय, हात जोडून गयावया करणारी घाबरलेली धास्तावलेली ही मुलगी, थरथरते हात जोडून ती माफी माग, गयावया करणारा हा होळी खेळून आलेला तरुण पहा, तोही हात जोडून माफी माग, आणि आता यांना भर रस्त्यात धमकावणारा, अर्वाच्य भाषेत आया बहिणींवरून शिव्या देणारा हा तरुण पहा, हाताची मूठ आवळत या कुटुंबाला सरास धमकावतो, त्यांना मारण्यासाठी हात पुढे करतोय, त्यांना बाहेर काढून मारण्याची धमकी देतोय, आणि त्याचे हे साथीदार देखील पहा जे त्याला साथ देतात. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दृश्य आहे कधी काळी रामराज्य असलेल्या आपल्या नाशिक मधील. आता आम्ही आपल्याला संतापाचा उद्रेक होणारी ही दृश्य पुन्हा दाखवतोय, ती पुन्हा एकदा पहा. पवित्र नाशकात घडलेली ही घटना पाहिली की तळपायाची आग मस्तकात जाईल. गर्दीच्या होय नाशकातील अत्यंत वर्दळीच्या अशा शालिमार चौकातली ही घटना आहे. कट मारल्याच्या रागातून या रिक्षा चालकानं केलेलं हे तालिबानी कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं, आणि याचमुळे नाशकातील कायदा सुव्यवस्था कशी धाब्यावर बसली याचं जिवंत वास्तव आज समोर आहे. शालिमार मार्केट या ठिकाणी एक ऑटो रिक्षा चालकाने एक स्विफ्ट कार अडवून त्यामध्ये बसलेल्या काही इसमास हुज्जत घालून त्याला शिवीगाळ व दमदाटी केली होती. सदर बाबतचा व्हिडिओ हा आज रोजी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर प्रसारित होत होता. कलम 126(2), 352, 351 (2)(3), 324(4) व 325 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितास देखील आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. राज्यातील वाढती गुंडगिरी आणि रिक्षा चालकांची मुजोरी ही समसमान आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवणारे अनेक मुजोर रिक्षा चालक बेभान रिक्षा हाकताना सरास दिसतात. हा व्हिडिओ समोर आल्यानं साम टीव्हीनं एक सजग माध्यम म्हणून आपली भूमिका घेतली आणि ही बातमी लावून धरली, आणि मग मात्र कुंभकर्णासारखे झोपलेले पोलीस जागे झाले आणि त्यांनी या रिक्षा चालकावर अटकेची कारवाई केली. मात्र या रिक्षा चालकाच्या या गुंडगिरीचं समर्थन करणारे, त्याला साथ देणारे कुठे आहेत? कारण गुन्हा करणाऱ्यांसोबतच गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारे आणि त्याला साथ देणारेही तितकेच दोषी. त्यामुळे त्यांना देखील गजाआड करून राज्यात तालिबानी हुकुमशाहीचं नसून शिवशाहीचं आहे हे सांगण्याची वेळ आली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.